आज डिप्लोमा स्टुडंट्सला सायडर मेकअप कसा करायचा ते शिकवलं. तर सर्वप्रथम मी यूज केलं आहे डाल्बाचं सिरम. डाल्बाचं सिरम हे स्किन हायड्रेटिंगसाठी खूप बेस्ट आहे. त्यानंतर मॉइश्चरायझरमध्ये मी यूज केला आहे शॉर्लेट टिल्बरीचं मॉइश्चरायझर. आणि आजचा हा सायडर मेकअप मी कन्सिलरनी केलेला आहे. यात मी कोणत्याही प्रकारे फाउंडेशन यूज केलेलं नाही. तर कन्सिलरमध्ये मी यूज केले आहे मॅकची कन्सिलर पॅलेट. छान प्रकारे मी आधी करेक्शन करून घेतलेलं आहे. त्यानंतर स्किनच्या अकॉर्डिंग मी एक कन्सिलरचा शेड घेऊन फुल फेसला कन्सिलर केलेला आहे. आणि हायलायटिंगसाठी मी यूज केलेलं आहे शॉपारियलचं कन्सिलर, लिक्विड कन्सिलर आणि शेड आहे 12B आणि 37B. आणि लिक्विड ब्लश मी यूज केलेलं आहे शिल्सचं. हे एकदम अफोर्डेबल ब्लश आहे. त्यानंतर ट्रान्सल्युशन पावडर मी यूज केलेली आहे हुडा ब्युटीची. शेड आहे पॉन्डकेक आणि बनाना ब्रेड. पावडर कंटोर आणि पावडर ब्लश मी अफ्लेरचाचं यूज केलेलं आहे. आणि शॉपारियलचं हे न्यू लॉन्च फिक्सर आहे, जे मेकअपला खूप छान असं फिक्स करतं आणि ग्लोई बनवतं. शॉपारियलच्या फिक्सरने छानपैकी मेकअप फिक्स झाल्यानंतर मी हायलायटर यूज केलेलं आहे शॉपारियलचंच. आणि शॉपारियलचं जे हायलायटर आहे हे अगदी डिऑरसारखं आहे. त्यानंतर मी छान असा आईज मेकअप केला. आईज मेकअपमध्ये मी आज जरा स्मोकी इफेक्ट दिला आहे. सर्वप्रथम मी एक लाईट ब्राऊन शेड घेतला आहे आणि त्यानंतर जेल काजळ मी लाईनला लावून छानपैकी ब्लेंड करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी एक सॉफ्ट असं ग्लिटर यूज केलेलं आहे. ॲक्च्युली हे ग्लिटर नाही आहे, हे हायलायटर आहे डिऑरचं. आणि काजळ पेन्सिल यूज केलेली आहे शॉपारियलची. ही माझी आवडती काजळ पेन्सिल आहे. आणि लायनर यूज केलेलं आहे मी युरोप गर्लचं. लायनर लावून झाल्यानंतर मी मस्कारा यूज केलेला आहे आणि तो मस्कारा आहे फेरा ऋषीचा. आणि त्यानंतर सगळ्या स्टुडंट्सनी जवळ येऊन मेकअप बघितला, चेक केला आणि स्टुडंट्सला मेकअप खूप आवडला. तुम्हाला पण हा मेकअप ट्युटोरियल कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, ही माझी स्टुडंट आहे, ही मॉडेल नाही आहे. आणि मी माझ्या डिप्लोमा क्लासमध्ये जास्तीत जास्त मेकअप माझ्या स्टुडंट्सवर दाखवते. म्हणजे माझ्या स्टुडंट्सला ज्यांच्यावर मेकअप बघायचा आहे त्यावर मी मेकअप डेमो शिकवते. आणि हो, मेकअप कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. बाय.